मी कुठेही नेहमी जाहीर सांगत असतो की लग्न कार्यात मी येणार, भाडं घेत नाही, मानधन घेत नाही, जेवण घेत नाही, पुष्पगुच्छसुद्धा घेत नाही. तर साहेबांच्या मुलाचं 28 एप्रिलला अहमदनगरला जिल्ह्यात लग्न आहे. तर मी आता दिल्लीचं जरी बोलावणं आलं, 28 एप्रिलला दिल्लीला जाणार नाही, तुमच्या मुलाच्या लग्नात येईल. आणि मुलगा आणि नवरी जेव्हा स्टेजवर बसलेले असतील तेव्हा 10-15 मिनटं भाषण देईल. तर तुमच्या रूपात गजानन महाराज भेटले. तुम्ही गजानन महाराजचे काय आख्यायिका सांगू इच्छिता? मी दारू पित होतो, जास्त म्हणजे लय दारू पित होतं. मग माझ्या बाजूवाले जात होते गजानन महाराजच्या दर्शनाला परिचयाला. तर मला ते काय म्हणले, चला माझ्या संग तुमची दारू सुटन. ते गजानन महाराज किरकळीला आले होते मंदिरमध्ये. त्यांनी तिथं परिचय सांगितलं. मग माझ्या बाजूवाले म्हणले, चला बाबा दर्शन घ्या, तुमची दारू सुटन. मी बाबा दर्शन घेतलं, माझ्या घरी आलो, माझी दारू सुटली. दुसऱ्या दिवशी मी दारूच नाही पिलो. तर तुमच्याकडे मी येईल, मुलाच्या लग्नात भरपूर भाषण देईल आणि मग तुम्ही मानधन म्हणून मला सरपंचाकडे न्या, आमदार जो कोणी असेल की बाबा हे चांगले माणसं आले, यांचे विचार माझ्या मुलाच्या निमित्तानं आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं कल्याण करा. तर एवढे बोलून मी 2 शब्द थांबतो. जय गजानन माऊली आणि जय टापरे साहेब. आता मी आता नंबर सेव्ह करून घेतो. हो ठीक आहे, चालतंय. बस सोडा. येऊ.